हे एव्हरीवन, सो वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आम्ही निघालो पुण्याहून अगदी जवळ असलेल्या एका सुंदर अशा ठिकाणी, जे की आहे रामदरा टेम्पल. त्याविषयी मी तुम्हाला सांगेनच, पण त्याआधी निसर्ग बघू शकताय, खूप छान वातावरण झालेलं आहे आणि अशा वातावरणात फिरायला जाणं म्हणजे मस्तच. तर आम्ही तिथे पोहोचलो. गेल्या आधी आम्ही तर मिसळ पावची मजा घेतली आणि मग निघालो आम्ही मंदिराकडे. तर थोडक्यात रामदरा टेम्पलविषयी तुम्हाला जरा सांगते. तर रामदरा हे एक प्राचीन मंदिर आहे, जे की धुंदी बाबांनी 1970मध्ये बांधलेले. तिथला स्वच्छ आणि सुव्यवस्थित परिसर बघून तर खूप छान वाटतं आणि तिथे बसून परिसर बघणं म्हणजे आनंदच. आणि मंदिरात पोहोचल्यावर एक अनोख्या शंकूंच्या आकाराच्या शिखरांकडे आमचं लक्ष गेलं आणि तिथे येणाऱ्यांसाठी तर मंदिर पहाटे 5 ते संध्याकाळी 5पर्यंत ओपन असतं. तर प्रवेशद्वारावर गेल्या गणेशाची मूर्ती होती आणि काही पायऱ्या उतरून इतर देवी देवतांच्या गाभाऱ्याकडे जातात आणि तिथे आपली देवी पार्वती आणि आपले शंकर भगवान यांची मंदिरं आहेत. या मंदिराच्या बांधकामावर थोडं प्रकाश टाकणारी एक पौराणिक कथा तिथे भिंतीवर रेखाटलेली आहे, की ज्यांना काही रस आहे त्याच्यात तर ते तिथे पाहू शकतात. तर संगमरवरी नंदीची मूर्ती मुख्य देवदेवतांसमोर उभी आहे आणि मंदिराच्या विविध भागात सुमारे 12 शिवलिंगे आहेत. पण हे मंदिर राम, लक्ष्मण आणि सीतामाता मूर्तींसाठी अधिक प्रसिद्ध आहे आणि म्हणूनच याला रामदरा असे नाव पडले. तर भगवान हनुमान, दत्त, लक्ष्मी, आपली कृष्णाची मूर्ती तुम्हाला इथे दिसेल आणि त्या मूर्तीचे पाया पडल्यावर आम्ही निघालो खाली. तिथे स्वामी विवेकानंद, नानकजी, शिखांचे आध्यात्मिक गुरु आणि ऋषी वशिष्ठ यांच्या सुंदर शिल्पित प्रतिमा पण आहेत. आता मी इथे पाया पडला आणि निघालो. आज गुरुपौर्णिमा होती, आम्ही गेलेलो त्या दिवशी, म्हणून तिथे छान भजनी मंडळ बसलेले. वातावरण अगदी इतकं छान वाटत होतं, मी एक्सप्लेन नाही करू शकत आहे. तर अशा प्रकारे आम्ही रामदरा टेम्पल फिरून आलो. तुम्ही पण नक्की जा तिथे, नक्की एकदा भेट द्या. थँक यू फॉर जॉईनिंग मी ऑन दिस मान्सून ॲडव्हेंचर टू रामदरा.